होता. राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा हा आयोजित केला होता 14 जुलै, मला तो मंगळवार येतो, रविवारी 14 जुलैला बारामती शहरामध्ये तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठ्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. या मेळाव्याला मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहावी म्हणून आज पुणे जिल्ह्यातल्या सगळ्याच तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी वगैरे यांची मी काही बाकी तालुक्याची मिटिंग मी सकाळी पुण्यामध्ये घेतली आणि बारामतीच्या बाजूचे इंदापूर, दौंड आणि पुरंदरची मिटिंग आज इथं घेतली. त्यामध्ये बारामती शहर आणि तालुका मोठ्या संख्येने उपस्थित होता. तुमचे इंदापूरचे, दौंडचे आणि पुरंदरचे काही ठराविक प्रमुख पदाधिकारी, नेतेगण, मान्य दुर्गाडे सर असतील वगैरे असे ठराविक जण उपस्थित होते. 14 तारखेला मोठ्या ताकदीनं लोक गोळा करण्याचे, तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीची आज ही मिटिंग होती. 14 तारखेला जो मेळावा होता ही लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर विधानसभेच्या तयारीसाठी सर्व पक्ष लागलेले आहेत. त्यावेळेस मुख्यमंत्री अजित दादा उपस्थित राहणार आहेत, त्यांची एकत्रित विधानसभेची रणनीती ठरवण्यात येणार आहे. सन्माननीय अजित दादा तर आहेतच, त्याबरोबर प्रफुल्लभाई पटेल आहेत, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब आहेत, त्याचबरोबर महाराष्ट्रातले सगळे मंत्रीगण सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे आणि प्रमुख पदाधिकारी, नेते मंडळी सगळेच या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आणि या कार्यक्रमातून आम्हाला असं काल मिटिंगला बोलवलं तर त्या ठिकाणी सांगितलं, एकूण असं माझा एक अंदाज म्हणून सांगतो, तो व्यक्तिगत माझा आहे, काहीतरी महत्वाची मोठी घोषणा त्या बारामतीच्या कार्यक्रमात होईल अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे. कालच्या एकूण त्या चर्चेतनं लक्षात घेतलं. तो एक मोठा मेळाव्याचं आयोजन. ही घोषणा राज्य सरकारची असेल का राष्ट्रवादी पक्षाची राज्य सरकारची घोषणा? राज्य सरकारच्याच त्याच्यात ती घोषणा असणार. आज जी बैठक पार पडली, या बैठकीमध्ये लोकसभेला आपल्या उमेदवाराचा पराभव झाला होता, विधानसभेला ही पुनरावृत्ती होईल किंवा नाही होईल या संदर्भात काय कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या का? अशा पद्धतीने विधानसभेचं नियोजन या बैठकीत आत्मचिंतनाचीच बैठक होती. प्रत्येकाला कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन केलेलं आहे. बारामतीतला पदाधिकारी कार्यकर्ता किंवा राष्ट्रवादीचा पदाधिकारी कार्यकर्ता हा काही इतका सामान्य कार्यकर्ता नाही. त्याला निश्चित त्याचा अभ्यास आहे, त्याला माहिती आहे कशामुळं काय झालंय आणि त्यातून आता पुढं कसं जायचं, त्याच्यावर उपाय काय करायचे याविषयी सगळी चर्चा त्या ठिकाणी झाली. आणि थोडस जे काही सेकंड केडर हे असतं ते निराशेमध्ये जातं, ते नैराश्य येतं, तर ते नैराश्य दूर करण्याच्या दृष्टीनं आजच्या बैठकीला एक बैठक घेण्यामागचं ते प्रयोजन होतं. लोकसभा निवडणुकीमध्ये झालेला पराभव महायुतीमध्ये तुम्ही समाविष्ट आहात. तुम्ही आता भाषणामध्ये उल्लेख केला की महायुतीचं सरकार आलं पाहिजे विधानसभेला. या संदर्भात महायुतीच्या कार्यकर्त्यांना या बैठकीसाठी बोलवण्यात आलं होतं का? फक्त केवळ ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची? ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक होती. या बैठकीमध्ये राष्ट्रवादीची लोक बोलत होती. त्या महायुतीचे जे कार्यक्रम असतील ते महायुतीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करायचे असतील ते होणारच. जे इंदापूरमध्ये बॅनर वार चाललेला आहे महायुतीचे कार्यक्रम, यशोधर पाटील असतील किंवा आपला तर सध्या हे बॅनर वार होत आहे. एकंदरीत महायुतीचं जास्तीत जास्त बॅनर वार नेते मंडळी जागेवर येते, मागचे समर्थक असतात ना सगळ्याच पक्षातले, कुठल्याही पक्षातले असू द्या, कुठल्याही नेत्याचे समर्थकांना प्रत्येकाला आपापल्या काही भावना असतात त्या प्रकट केल्या. याचा अर्थ महायुतीत आता तणाव फूट काही होणार नाही. कार्यकर्त्यांना आपण समज देण्याचा प्रयत्न केला की त्या कारणाने महायुतीमध्ये कुठेतरी भविष्यात जाणारा निर्माण किंवा एक बंड
भविष्यात काही होणार नाही तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. हे जे काही अपेक्षा काही लोकांची आहे भविष्यात काहीतरी फूट पडावी तशी अपेक्षा कुणाची पूर्ण होणार नाही. येणाऱ्या इंदापूरमध्ये विधानसभेला उमेदवार राष्ट्रवादी कोण असणार? आज मी कसं सांगणार जे तर ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे नेते मंडळी मुंबईत बसतील त्यानंतर मग तिथं अजून काहीच सुरुवात झालेली नाही तर हे उद्या अधिवेशन संपतंय त्यानंतर सगळ्या गोष्टीची चर्चा सुरू होईल आणि नंतर मग त्या गोष्टी नेते मंडळी फिक्स करतील. आम्ही कसं विद्यमान आमदार तर दत्तात्रय भरणे आहेतच. माहितीला राष्ट्रवादी जागा मागणार माहितीमधून की भाजप देखील जागा मागण्याच्या तयारीत आहे? भाजपने जागा मागितली इथं दत्ताभाऊ भरणे आत्ताचे एक्झिस्टिंग आमदार आहेत. भाजपने मागितली तर काय करायचं ते भाजप राष्ट्रवादी किंवा असलेला मित्र पक्ष शिंदे गट शिवसेना एकत्र बसून ठरवतील वरच्या लेवल. ही जो बैठक हा 14 तारखेला जो मेळावा होणार आहे ते विधानसभेत 14 तारखेच्या मेळाव्यामध्ये विधानसभेचं इलेक्शन घेतून फुकलं जाईल एवढं त्याला इथून महाराष्ट्राचा मेळावा जो असेल तो वेगळा मोठा होईल पश्चिम महाराष्ट्राचा वगैरे असा. एकंदरीत पण एकूण त्या कार्यक्रमामध्ये महत्वाची काहीतरी गोष्ट होती. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपस्थित राहणार ते सांगितलं परत नाही नाही राष्ट्रवादीचाच मेळावा त्यामुळं इतर लोक कोणी त्यामध्ये आता इतर पक्षाची नेते मंडळी असणार नाही. आता लोकसभेचा पराभव झालाय त्याचं कशा पद्धतीने आत्मचिंतन केलंय तुम्ही काय विश्लेषण केलंय? लोकसभेचा बरोबर मी थोडस असं चिंतन करेन की माझा एक विश्वास आहे प्रयत्नावरती दैववादापेक्षा प्रयत्नवादाला महत्व देणारा मी कार्यकर्ता आहे. आम्ही प्रयत्नात कमी पडतो या प्रयत्न जेव्हा आपण कमी पडतो तेवढा आपल्या बाजूला अपयश येते. मग प्रयत्न काय काय तर खूप आहेत त्यात गोष्टी एकाच वाक्यात सांगायचं झालं आम्ही प्रयत्नात कमी पडलो त्यांचा प्रयत्न जास्त झाला. पक्ष नौका होता तुमच्याकडे कार्यकर्त्यांची फळी होती सगळी यंत्रणा होती तरी देखील प्रयत्नच कमी पडला असं म्हणलं. आम्ही प्रयत्नात कमी पडलो जे काही पुढून सहानुभूतीचं आम्हाला अडचण होती आम्हाला आधी माहिती होती का नव्हती माहिती होती ती सहानुभूती कमी करण्याच्या दृष्टीनं आम्ही कमी पडलो पण म्हणजे प्रयत्नच कमी पडला ना. अजितदादांनी बारामतीमध्ये एवढा विकास कामं केलेली आहे कुठेतरी कार्यकर्ते ती कामं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कमी पडले आणि विधानसभेला देखील कार्यकर्त्यांना याच्यामध्ये काही आता जे मतदान एवढं जे काही पडलं ते कार्यकर्त्यांनीच आणलं ना. कार्यकर्ते कमी पडले फक्त विजय प्राप्त करून त्याला कमी पडले हे मान्य पण कार्यकर्त्यांनी काहीच केलं नाही असं म्हणणं चुकीचं ठरलं. कार्यकर्त्यांनी आपापल्या परीनं केलंच पण जेवढं करायला पाहिजे ज्याचा प्रयत्न 100% म्हणतात ती जे कोणतं यश असं निसर्गाचा नियम आहे ते प्रयत्न आमचे 100% झाले नाहीत त्यामुळं आम्हाला अपयश आहे असं मी स्वतः त्याच्यातनं एक हे काढतो. विधानसभेची कशी रणनीती असणार विधानसभेची कशी रणनीती असणार? आम्ही बूथ रचनेवरती आणि बूथ वरती काम करण्यामध्ये 2-3 महिन्यामध्ये हे प्रचंड मेहनत घेणार आहोत. बूथ सक्षमीकरण त्याच्यातनच बाकी सगळ्या गोष्टी. तर लोकसभेचा झालेला पराभव आणि येणारी विधानसभा तोंडावर आलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तुमच्या शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. मी आता ह्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडायचं असं तर आम्ही काय केलं पाहिजे. आम्ही शक्ती प्रदर्शन करणार आम्ही आता तुम्ही बघितलं बजेट दिले त्या बजेटच्या माध्यमातून लोकांना जे काही आता दिले तिथं दादा बसले दादा आमच्याकडे अर्थ खात आहे एवढं मोठं बजेट इतकं महत्वाचं चांगलं बजेट या आधी कधी महाराष्ट्र सरकारने कुणी दिलेलं नाही. आज हे बजेट जरी आम्ही लोकांच्या घराघरामध्ये जाऊन सांगितलं याचे फायदे काय त्याचा उपयोग किती लोकांना होणार आहे तरी सुद्धा लोकांचं मत परिवर्तन व्हायला काही वेळ लागणार नाही.
दादा पुणे जिल्हाध्यक्षात 2 लोकसभेला राष्ट्रवादीचे 2 उमेदवार होते, एक शिरूरमध्ये आणि एक बारामतीमध्ये. तालुका न्याय विचार केल्यास बऱ्याच मतदारसंघात उमेदवारांना आपल्या कमी मत आलेले आहे. तर पूर्ण जिल्ह्याचा विचार करता जास्तीत जास्त पुणे जिल्ह्यातून जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी ही भर पाडण्यासाठी कशा पद्धतीची येणाऱ्या रणनीती असणारी पूर्ण जिल्ह्याचा विचार करतो. पूर्ण जिल्ह्याचा विचार करता बूथ सक्षमीकरण हाच एकमेव त्याच्यातला मार्ग आहे आणि त्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत ह्या सगळ्या योजना घेऊन पोहोचून ज्या झालेल्या काही चुका असतील त्या चुका सुधारून आम्ही पुढे जाणार आणि 100% त्यामध्ये आम्हाला यश येणार अशी आमची खात्री.